वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर राज्याची धुरा सर्वाधिक काळ सांभाळणाऱ्यांच्या यादीमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव 3ऱ्या क्रमांकावर कोरलं गेलंय। ही केवळ आकड्यांची किंवा सत्तेच्या कालावधीची सर्वसाधारण मोजदाद नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पटलावर उमटलेला एका विशिष्ट कर्तृत्वाचा आणि धोरणात्मक निर्णय क्षमतेचा ठसा आहे। अशा या द्रष्ट्या नेत्याला वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा। देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्राचे दूरदर्शी शिल्पकार, पक्षाचा एक कार्यकर्ता ते यशस्वी मुख्यमंत्री पदावर विशेष छाप, राजकीय नेत्यांच्या परिपक्वतेचा उत्तम मानबिंदू ठरणारं नेतृत्व, 3 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा दुर्मिळ राजकीय योग, विस्कळीत आणि आघाड्यांच्या राजकारणात सलग 5 वर्ष पूर्ण करण्याचे दाखवलेले राजकीय कौशल्य, पक्षाचा आदेश आणि रणनीतीचा भाग म्हणून स्वीकारलेलं राज्याचं उपमुख्यमंत्री पद आणि त्यानंतर 2024 पासून सुरू झालेली मुख्यमंत्री पदाची नवी राजवट, हा संपूर्ण राजकीय प्रवास एका नेत्याच्या परिपक्वतेचा, संयमाचा आणि दूरदृष्टीचा आलेख त्यांच्या प्रत्येक कृतीतून उंचावणारा ठरलाय। प्रथमदर्शनी ही एक सिनेमॅटिक गोष्ट वाटू शकते, पण ती गोष्ट प्रत्यक्षात साकारली आहे ती संपूर्ण राज्याचे लाडके देवाभाऊ यांनी, अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी। नावातच देवाचा उल्लेख असल्यानं कोणत्याही पदावर काम करत असताना ते नेहमी त्यांच्या अवतीभोवती वावरणाऱ्यांसाठी एक वरदानच ठरलेले आहेत। कोणत्याही क्षणी कुणीही मदतीसाठी साद घातली तर देवाभाऊ यांचा मदतीचा हात पुढे आलेला असतो, हेच त्यांच्या आजवरच्या यशाचं गमक ठरलेलं आहे। राजकारण हे असं एक माध्यम आहे ज्यात सामाजिक, आधुनिक आणि आर्थिक मदत घडवून आणण्याची ताकद आहे। हेच तत्व मानून राज्याच्या राजकारणाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस गेली 3 दशकांहून अधिक काळ काम करतायत। महाराष्ट्राचा आणि जनतेचा सेवक म्हणून ते सातत्यानं आणि अथकपणे जनतेची सेवा करतायत। सामाजिक आणि राजकीय प्रवासातील प्रत्येक टप्प्यामध्ये समाजातील शेवटच्या घटकाचा विकास कसा होईल यावर भर देण्यात देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीला खूप तरुण वयात सुरुवात झाली। 1992 मध्ये ते नागपूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले। नगरसेवक पदाची 2 टर्म त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली। भारतातील दुसरा तरुण महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला, तर नागपूरचा सर्वात तरुण महापौर हा बहुमान त्यांच्या शिरपेचात आहे। मेयर इन काउन्सिल या पदावर निवड होणारे ते एकमेव व्यक्ती आहे। 2दा नागपूरचं महापौर पद भूषवल्यानंतर त्यांनी विधानसभेमध्ये नागपूरचे लोकप्रतिनिधित्व केलं। सलग 6 टर्म ते विधानसभेत नागपूरचं प्रतिनिधित्व करतायत आणि या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये आज देवेंद्र फडणवीस राज्याचे लोकनेते म्हणून ओळखले जात आहेत। देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या पदावरील कालावधी हा राज्याच्या आजवरच्या राजकारणातील मैलाचा दगड ठरलाय। लोककेंद्री सरकार हा भाव लक्षात ठेवून त्यांनी धोरणात्मक पद्धतीनं सरकारचा कारभार चालवला। यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विकासाच्या दृष्टीनं डायनॅमिक पद्धतीनं घेतलेले निर्णय, लोकांच्या समस्यांचं निराकरण करणारे आणि परिणामकारक निर्णय घेऊन महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आणणारं नेतृत्व त्यांनी केलं। मुख्यमंत्री पदाबरोबरच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील विविध खात्यांचा कारभारही तितक्याच सक्षमपणे सांभाळलाय। यामध्ये गृह विभाग, सामान्य प्रशासन, IT, नगरविकास, न्याय आणि कायदा, बंदरे, माहिती आणि जनसंपर्क या खात्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल। जे कार्य हाती घेतलंय ते पूर्ण तडीस नेणं हा फडणवीस यांचा स्थायी भाव आहे आणि त्याच निश्चयानं त्यांनी राज्याच्या विकासाचा गाडा अक्षरशः द्रुतगती मार्गावर आणलाय। देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं नेतृत्व हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम सारख्या अनेक आउट ऑफ द बॉक्स आयडिया राबवल्या। शिक्षण पूर्ण करून ऐन 20व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या तरुणांना सरकारी धोरण आणि सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्याचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू आहे। यातून राज्यात नवनवीन उपक्रमांना चालना मिळाली। त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात गतीही मिळाली।
मुंबई पुणे नागपूर मेट्रो प्रकल्प, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, कनेक्टिंग लिंक यासारखे महत्वाकांक्षी आणि शहराचा चेहरा बदलवणाऱ्या प्रकल्पांचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यातील अडथळे दूर करण्यासाठी वॉर रूमच्या माध्यमातून गती दिली. पारदर्शक आणि शाश्वत कारभाराच्या माध्यमातून राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीला आणि औद्योगिकीकरणाला चालना दिली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 50% गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचा विक्रम केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जगभरातील गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट क्षेत्र एक आश्वासक नेता म्हणून पाहत आहे. यातूनच देवेंद्र फडणवीस यांनी या क्षेत्राकडून सामाजिक हितासाठी भक्कम पाठिंबा मिळवलाय. व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन, स्मार्ट आणि शाश्वत शेती व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन आणि सहभाग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सेल अशा उपक्रमांमधून उद्योजकांनी फडणवीसांच्या कल्पनांचे स्वागत करून त्याला पाठिंबा दर्शवलाय. देवेंद्र फडणवीस यांची कुशाग्र बुद्धी आणि राजकीय कसब याची वेळोवेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली गेली. त्यांना अनेक प्रकारचे सन्मान आणि पुरस्कार मिळालेले आहेत. जगभरातील विविध व्यासपीठांवर फडणवीसांची प्रशंसा झाली आहे. मात्र त्यांनी याचा कधीही बाऊ केला नाही. या उलट मिळालेला पुरस्कार किंवा सन्मान ही शाबासकीची पाठीवर पडलेली थाप समजून त्यांनी पुढे आव्हानात्मक कार्य हाती घेतलं. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी ज्या आधुनिक आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं, वसंतराव नाईकांनी ज्याला हरित क्रांतीची आणि औद्योगिकीकरणाची भक्कम जोड दिली आणि विलासराव देशमुखांनी ज्याला जागतिक पटलावर नेण्याचे प्रयत्न केले, नेमक्या त्याच समृद्ध परंपरेला आधुनिक गरजांनुसार डिजिटल, औद्योगिक आणि पायाभूत सुविधांनी सज्ज करण्याचे ऐतिहासिक काम देवेंद्र फडणवीस यांनी सुरू ठेवलंय. इतिहास हा केवळ घटनांनी घडत नाही, तर तो दूरदर्शी नेत्यांच्या नेतृत्वामुळे घडतो, जे आपल्या धैर्यानं, दृढ निश्चयानं आणि परिवर्तनकारी नेतृत्वानं त्या इतिहासाचे शिल्पकार बनतात. प्रत्येक पिढी राष्ट्राची दिशा आणि भविष्य घडवणाऱ्या ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार असते. आज भारत अशाच एका निर्णायक काळातून मार्गक्रमण करतोय. या मार्गावर देवेंद्र फडणवीस नावाचा द्रष्टा दीपस्तंभ देशाला दिशा देण्याचं कार्य पुढे नेतोय. अशा या संयमी, कुशल आणि कर्तृत्ववान नेतृत्व असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकशाही मराठीकडून वाढदिवसाच्या आरोग्यदायी अनंत शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असतानाच अचानक पार पडलेल्या या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मात्र काही वेळातच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ही भेट महाराष्ट्रातील कृषी आणि जल क्षेत्राशी संबंधित प्रशासकीय आणि धोरणात्मक त्रुटी आणि शेतकऱ्यांसमोरील गंभीर समस्यांबाबत असल्याचं स्पष्ट करत राजकीय तर्कवितर्कांना पूर्ण विराम दिला. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. महाराष्ट्रातील कृषी आणि जलक्षेत्राशी संबंधित कामांची भेटीमध्ये चर्चा. सर्व पिकांसाठी MSPची कायदेशीर हमी लागू करण्याची मागणी. नीट पेपर फुटी प्रकरणावरनं दिल्लीतल्या जंतर मंतरवर CJPचं आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर हे आंदोलक ठाम आहेत आणि आंदोलनस्थळी चर्चा करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. दुसरीकडे काँग्रेससह विरोधी पक्षांनीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही संसदेच्या दोनही सभागृहांमध्ये कोणतंही कामकाज झालेलं नाही. दुपारी दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे. शरद पवार विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी भेटले. राष्ट्रवादी NDAला महत्वाच्या विधेयकांसाठी पाठिंबा देणार अशा अनेक तर्कवितर्कांना या निमित्तानं उधाणच आलं. शरद पवार विद्यार्थी आंदोलन आणि सरकार यांच्यात मध्यस्थी करणार असाही एक तर्क वर्तवण्यात आला. पंतप्रधान मोदींची भेट घेण्याच्या शरद पवार यांच्या राजकीय टायमिंगची ही चर्चा
राज्याच्या राजकारणामध्ये रंगली आहे. त्या चर्चेला जोड होती ती उबाठाचे पक्षप्रमुख दिल्लीत असताना पवारांनी जाणीवपूर्वक मोदींची भेट घेतल्याची एक वेगळी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात काही काळाकरता रंगली. मोदी आणि पवार यांच्या या भेटीच्या निमित्तानं रंगलेली ही चर्चा काही तासांनी अळवावरचं पाणीच ठरलं. याचं कारण मोदी आणि पवार यांच्यातील भेट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी असल्याचं अधिकृतरित्या सांगितलं गेलं. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रातील कृषी आणि जलक्षेत्राशी संबंधित प्रशासकीय आणि धोरणात्मक त्रुटी आणि शेतकऱ्यांसमोरील गंभीर समस्यांबाबत पंतप्रधान मोदींची भेट घेतली अशी माहिती अधिकृतपणे देण्यात आली. शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पंतप्रधानांना 2 पानी पत्र देत शेतकऱ्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा केल्याची माहिती देण्यात आली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिली जाणारी 1 लाख रुपयांची शासकीय मदत, गुंतागुंतीचे निकष आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे वर्षोनवर्ष प्रलंबित राहते. त्यामुळे प्रकरणांची त्वरित डिजिटल पडताळणी करून ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जावी. हजारो कोटी रुपये मंजूर होऊन सुद्धा प्रशासकीय भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे जलजीवन मिशनसह अनेक महत्त्वाचे प्रकल्प अपूर्ण आहेत. या सर्व प्रकल्पांचं थर्ड पार्टी ऑडिट व्हावं आणि तातडीनं दोषींवर कठोर कारवाई केली जावी. केंद्र सरकार 23 पिकांसाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP जाहीर करतं, परंतु महाराष्ट्रात खरेदी केंद्र वेळेवर सुरू होत नाहीत. देशातील एकूण सरकारी खरेदीपैकी साधारण 85% खरेदी ही 2 ते 3 राज्यांमधल्या गहू आणि तांदळासाठी होते. महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस, कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांकडून केवळ 5 ते 12% माल सरकारी दरानं खरेदी होतो. परिणामी शेतकऱ्यांना 15 ते 25% कमी किमतीत व्यापाऱ्यांना माल विकावा लागतो. यावर उपाय म्हणून सर्व पिकांसाठी MSPची कायदेशीर हमी लागू करावी. संसदेतल्या पंतप्रधान मोदींच्या कक्षात पवार आणि मोदींची भेट झाली. यावेळेला पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना अगदी हाताला धरून आत आणलं आणि त्यांचं अत्यंत आदरानं स्वागतही केलं. या दोघांचे मनमोकळेपणानं हसतानाचे आणि चर्चा करतानाचे फोटो भेटीनंतर प्रसिद्ध झाले. या फोटोतल्या या दोघांच्याही देहबोलीवरून सोशल मीडियावर या भेटीची विशेष चर्चा देखील रंगली आहे. महाविकास आघाडी आणि NDA मधील संबंध, आगामी निवडणुका किंवा महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणांवरून सोशल मीडियावर मीम्स, कमेंट्स आणि विविध राजकीय अंदाज वर्तवले गेले. सोशल मीडियावर युती किंवा राजकीय समीकरणांबाबत सुरू असलेल्या चर्चांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राजकीय भूमिकेत बदल करण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही. ही भेट निव्वळ जनहिताचे विषय, शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न आणि प्रशासकीय मुद्द्यांवर आधारित होती असं पक्षांच्या वतीनं सांगण्यात आलंय. तरीही राजकारणामध्ये कधीही काहीही घडू शकतं. त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत झालेल्या या भेटीमध्ये अनेक चर्चा आणि अनेक अर्थ हे दडलेले नक्कीच आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.